प्रेमाने बोला धन निरंकारजी. बघा आज वटपौर्णिमा आहे. तर वटपौर्णिमेच्या सगळ्या माझ्या माता भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर वटपौर्णिमा हे का साजरी करतात मी सांगणार आहे. बघा सत्य सावित्री सत्यवान हे सगळ्यांनी पिक्चर पण पाहिलेला असेल बघा. तर सत्यवान आणि सावित्री बघा यांचा विवाह कसा झाला. तर सावित्री ही आपल्या मैत्रिणीबरोबर अशी जंगलामध्ये विहार करायला गेली होती आणि तिथे तिला सत्यवान दिसतो बघा. सत्यवानाचा वडील हे पण एक राजा होता, पण त्याचं राज्य हे लुबाडून दुसऱ्याने घेतलेलं होतं, म्हणून ते जंगलामध्ये राहत होते एक अशा छोट्याशा झोपडीमध्ये. तर सावित्रीची नजर सत्यवानावर पडते आणि तिला तो आवडतो आणि घरी जाते आणि वडिलांना म्हणते की माझा वर मी पाहिलेला आहे, मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे. त्याचं नाव सत्यवान आहे. तर तिथं नारद मुनी बसलेले असतात. नारद मुनी म्हणतात की नाही, त्याचं आयुष्य खूप कमी आहे, लग्न झाल्यानंतर 1 वर्षानं तो हे होणार आहे, ब्रह्मलीन होणार आहे, वारणार आहे बघा. तर सावित्री म्हणते नाही, मी एकदा वचन दिलेलं आहे, मला त्याच्याबरोबरच विवाह करायचा आहे, मला दुसरा पती म्हणून मी नाही स्वीकार करू शकणार, तोच पाहिजे. तर मग वडील म्हणते ठीक आहे कर लग्न. मग ती सत्यवानाबरोबर लग्न करते बघा. आणि 1 वर्षानंतर त्याला मृत्यूची वेळ येते आणि दररोज तो लाकडे तोडायला जंगलामध्ये जात असतो. त्या दिवशी पण जंगलामध्ये लाकडे तोडायला गेला आणि सावित्री पण त्याच्या मागे गेली आणि लाकडं तोडत असताना बघा तो असं डोक्यात दुखतं त्याच्याने तो खाली पडतो आणि ते झाड वडाचं असतं. त्या वडाच्या झाडाखाली सावित्री त्याला मांडीवर डोकं घेऊन बसते बघा. येम येतो त्याचा प्राण न्यायला आणि सावित्री काय करते, येमाच्या मागे मागे चालत जात असते. तर येम म्हणतो जा तू माझ्या मागे येऊ नको, हे विधीचं विधान आहे, तुला चुकणार नाही. तरी पण ती तशीच मागे मागे जात असते त्याच्या. तो म्हणतो तुला काय पाहिजे ते माग, पण तू येऊ नको माझ्या मागे. ती म्हणते ठीक आहे, माझे सासू सासरे आंधळे आहेत, त्यांची दृष्टी गेली, त्यांना दृष्टी परत द्या. मग ते यम म्हणतो तथास्तु, त्याला दृष्टी परत देतो आणि मग तसंच सावित्री परत त्याच्या मागे जाते. मग यम म्हणतो तुला काय पाहिजे ते आणखी दुसरा वर माग. ती म्हणते माझ्या सासू सासऱ्याचं नवऱ्याचं राज्य लुबाडून घेतलं ते परत येऊ दे. मग त्याचं राज्य पण परत येते बघा. आणि मग परत सत्यवानाच्या मागे तशीच यमाच्या सावित्री चालत जाते. तर यम म्हणतो का माझ्या मागे येत आहे, तिसरा वर माग. तर सावित्री काय म्हणते, मला 100 मुलं होऊ द्या आणि सौभाग्य राहू द्या असा आशीर्वाद. यम लगेच तथास्तु म्हणतो बघा. मग ती म्हणते आता तू माझ्या नवऱ्याचा प्राण नाही नेऊ शकत, कारण मला तू 100 मुलं होणार असा आशीर्वाद दिलास आणि हे सौभाग्यवती म्हणलास बघा. तर हे मला सुद्धा किती पतिव्रता होती ती सावित्री बघा. जी पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ज्ञानेश्वरीमध्ये पण एक ओवी आहे, पतिव्रतेचे हृदय जसे पती वाचून न स्पर्शे. पतिव्रताची खूप ताकद आहे, मला सुद्धा त्याच्या नवरीचे प्राण मागे द्यावे लागलेले बघा. असे हे आहे सत्य सावित्री आणि वटपौर्णिमेची कथा. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब करा. प्रेमाने बोला धन निरंकारजी.